कर्मचारी जे आहेत ते हे बॅनर काढण्यासाठी आलेले पाहायला मिळत आहेत आणि हा बॅनर आता काही वेळेतच काढला जाणार असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर राजकीय संघर्ष टाळण्यासाठी यावेळी प्रशासन जी आहे ती अगदी वेळेवर सज्ज झाली आहे असं देखील दिसून येत आहे, कारण शिवसेना आणि मनसेचा हा राजकीय संघर्ष जो आहे तो या ठिकाणी होणार होता, बॅनरच्या माध्यमातून होणार होता आणि हा संघर्ष होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात खरं तर हा बॅनर काढण्यासाठी आता प्रशासन सज्ज झाले असल्याचं सध्या या निमित्तानं दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। तर शिंदे सेनेच्या बॅनर विरोधात मनसे आक्रमक झालेली आहे आणि त्यामुळे आता हा बॅनर जो आहे तो थेट पोलिसांकडूनच काढला जात असल्याचं आपल्याला बघायला मिळते। पोलीस यंत्रणा अलर्ट झालेली आहे आणि कोणताही वाद होण्याच्या आधीच या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा जो बॅनर आहे तो काढला जातोय। शिंदे सेनेच्या बॅनर विरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली होती आणि त्यानंतर सेना भवन परिसरात शिंदेंकडून जी बॅनरबाजी झालेली होती त्याच्या विरोधात मनसे आक्रमक झाली होती। मात्र आता हे बॅनर या ठिकाणी काढले जात असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। हे बॅनर आपण बघू शकतो, हे सर्व बॅनर जे आहे ते आता काढण्यात आलेले आहे। दादरमध्ये खरं तर ही संपूर्ण परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती। एकीकडे बॅनरवरून खरं तर राजकारण पेटलेलं बघायला मिळत आहे। शिवसेनेचा बॅनर जो आहे तो काढण्यासाठी महापालिकेची गाडी आता या ठिकाणी आलेली बघायला मिळत आहे। तो दुसरीकडे आपण बघतोय की मनसेचे बॅनर मात्र मुंबई महानगरपालिकेने काढलेले पाहायला मिळत आहेत। या गाडीमध्ये जे आहे ते सध्या मनसेचे बॅनर आपल्याला बघायला मिळत आहेत। गाडीमध्ये राज ठाकरे यांच्या संदर्भातले बॅनर जे आहेत ते देखील या ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहेत आणि आपण बघतोय की मनसेचे हे गुढीपाडवा मेळाव्याचे हे बॅनर या ठिकाणी काढले असल्याचं बघायला मिळतंय आणि अशातच आता दुसरीकडे हा शिवसेनेचा बॅनर काढण्यासाठी आता ही मुंबई महानगरपालिकेची गाडी तर आलेली आहे। मात्र ही गाडी एवढ्या लेट का आली, कारण मनसेचे बॅनर पहिले का काढले गेले, असे देखील अनेक प्रश्न जे आहेत ते या बॅनरच्या एकूणच संघर्षातून बघायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। तर आपण बघितलेलं होतं समाधान सरवणकर यांच्याकडून खरं तर ही बॅनरबाजी करण्यात आलेली होती। राज ठाकरे यांनी गंगाजल संदर्भात आणि गंगेसंदर्भात, गंगेमध्ये आंघोळ करण्यासंदर्भात काही वादग्रस्त विधानं केलेली होती आणि त्यावरून खरं तर शिंदेची शिवसेना आक्रमक झाली असल्याचं बघायला मिळालेलं आहे। गंगा शुद्ध आहे, तुमच्या विचाराचं काय असं लिहित ही बॅनरबाजी करण्यात आलेली होती। एकंदरीत आपण जर बघितलं तर राज ठाकरे यांच्या हा विधानाचा निषेध शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात आलेला होता आणि थेट शिवसेना भवनासमोरच ही बॅनरबाजी करण्यात आली होती। मात्र आता जर आपण बघितलं तर कोणता वाद निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेकडून खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि बीएमसीची गाडी या ठिकाणी आलेली आहे आणि हा बॅनर काढण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत। हा बॅनर जो आहे तो आता लवकरात लवकर काढला जाणार असल्याचं बघायला मिळत आहे। शिंदे सेनेच्या बॅनरचा वाद जो आहे तो विकोपाला गेलेला आहे। दादरमध्ये हे तर आपण पाहू शकतो ही साम टीव्हीचे एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत। शिंदे सेनेच्या बॅनरचा वाद हा आता विकोपाला पोहोचलेला आहे। एकंदरीत बॅनरवरती नेमकं काय लिहिलंय ते सुद्धा आपण बघू शकतोय। जेव्हा महाकुंभमेळा सुरू होता त्यावेळेस अनेकांनी गंगा नदीमध्ये स्नान केलेलं होतं, आंघोळ केलेली होती आणि त्यावरून खरं तर यावेळेस राज ठाकरे यांनी हल्लाबोल केलेला होता। गंगा अशुद्ध आहे, गंगाजल अशुद्ध आहे, त्यात कोण आंघोळ करणार असं ते बोलले होते।